नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत 23 जुलैच्या अशा 10 महत्त्वाच्या घडामोडी ज्या कोणत्याही परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात उभारले जाणार आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महाराष्ट्र. महाराष्ट्रात भारतातील पहिले AI आधारित पक्षी अभयारण्य विकसित करण्यात येणार आहे. हा प्रकल्प थाने क्रीक फ्लेमिंगो अभयारण्य येथे राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनाने ₹45 कोटींच्या इको नेचर पार्क प्रकल्पास मंजुरी दिली आहे आणि या उपक्रमाचा उद्देश वैज्ञानिक पक्षी संवर्धनाचे आधुनिकीकरण करणे आणि इको पर्यटनाला चालना देणे हा आहे. प्रश्न दुसरा, म्युझियम ऑफ इनोव्हेशन, स्टार्टअप अँड टेक्नॉलॉजी कोणत्या राज्यात विकसित करण्यात येत आहे? प्रश्न क्रमांक 2चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कर्नाटक. म्युझियम ऑफ इनोव्हेशन, स्टार्टअप अँड टेक्नॉलॉजी MIST हे बँगलोर, कर्नाटक येथे विकसित करण्यात येत आहे. अनबॉक्सिंग BLR फाउंडेशनकडे 51%, तर कर्नाटक इलेक्ट्रॉनिक्स, IT आणि बायोटेक्नॉलॉजी विभागाकडे 49% याचा हिस्सा आहे. हेनेंगन पेंग आर्किटेक्ट्स कन्सोर्टियम यांची 21 जुलै 2026 रोजी संग्रहालयाच्या डिझाईनसाठी निवड करण्यात आली आहे आणि हा कन्सोर्टियम ग्रँड इजिप्शियन म्युझियमच्या रचनेसाठी प्रसिद्ध असून त्यामध्ये बँगलोर स्थित कॉन्डेन्स आर्किटेक्ट यांचाही समावेश आहे. प्रश्न तिसरा, अमेरिकेने कोणत्या देशासोबत 30 वर्षांचा नागरी अणुऊर्जा सहकार्य करार मंजूर केला आहे? प्रश्न क्रमांक 3चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सौदी अरेबिया. प्रश्न चौथा आहे, ॲपेडाच्या माध्यमातून उत्तराखंडमधून प्रथमच गोठवलेल्या फ्रेंच फ्राईजची म्हणजेच फ्रोझन फ्रेंच फ्राईजची निर्यात कोणत्या देशात करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, इराक. ॲपेडाच्या सहकार्याने उत्तराखंडमधून प्रथमच 24 टन गोठवलेल्या फ्रेंच फ्राईजची निर्यात इराकला करण्यात आली. ही ऐतिहासिक निर्यात काशीपूर येथून विरुन ग्लोबल ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडने केली आहे. 2025-26 या वर्षात भारताने $289.40 दशलक्ष किमतीच्या मूल्यवर्धित बटाटा उत्पादनांची निर्यात केली आहे. प्रश्न 5वा आहे, मेन्युअर्स इंटरनॅशनल चेस चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक पटकावणारा भारतीय ग्रँडमास्टर कोण आहे? बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोहित कृष्णा. भारतीय ग्रँडमास्टर रोहित कृष्णा यांनी मेन्युअर्स इंटरनॅशनल चेस चॅम्पियनशिप 2026 मध्ये सुवर्णपदक जिंकले आहे, तर राजा रित्विक यांनी रौप्य पदक यामध्ये पटकावले आहे. दोन्ही भारतीय खेळाडूंनी 9 फेऱ्यांमध्ये 7 गुण यामध्ये मिळवले आहे. टाय ब्रेक गुणांमध्ये रोहित कृष्णा यांनी राजा रित्विक यांना मागे टाकत विजेतेपद पटकावले आहे. तसेच फ्रान्सचा ग्रँडमास्टर ओमेल्जा आर्टेम 6.5 गुणांसह तिसऱ्या स्थानावर राहिला आहे. प्रश्न 6वा, अलीकडे 2026 BWF विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अधिकृत शुभंकर मॅस्कॉट कोणता घोषित करण्यात आला आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, पिको. पिको हा 2026 BWF विश्व बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचा अधिकृत शुभंकर म्हणून घोषित करण्यात आला आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या शुभंकराचे अनावरण केले. पिको ही संकल्पना भारतीय मोर यापासून प्रेरित असून त्याच्या पोशाखात शटलकॉक आधारित स्कर्ट्सचा समावेश आहे. 30वी BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा 17 ते 23 ऑगस्ट 2026 दरम्यान नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे आणि 17 वर्षांच्या अंतरानंतर ही प्रतिष्ठित स्पर्धा पुन्हा एकदा भारतात आयोजित होत आहे. प्रश्न 7वा आहे, युनायटेड किंगडमचे पहिले कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कनिष्क नारायण. प्रश्न 8वा आहे, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी प्रथमच कोणत्या देशाला भारताच्या राष्ट्रपती म्हणून अधिकृत भेट दिली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मोल्डोव्हा. पुढला प्रश्न, अलीकडे IRCTचे नवे CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न क्रमांक 9चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राहुल हिमालयन.
राहुल हिमालयन यांनी IRCTCच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. ते 1999 बॅचचे भारतीय रेल्वे वाहतूक सेवा अधिकारी आहेत आणि त्यांनी संजय कुमार जैन यांची जागा घेतली आहे. प्रश्न 10वा आहे, राष्ट्रीय प्रसारण दिन नॅशनल ब्रॉडकास्टिंग डे दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? प्रश्न क्रमांक 10चं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 23 जुलै रोजी. 23 जुलै हा दिवस भारतात राष्ट्रीय प्रसारण दिन म्हणून साजरा केला जातो. 23 जुलै 1927 रोजी भारतातील पहिल्या संघटित रेडिओ प्रसारणाची सुरुवात झाली होती. याच दिवशी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती सुद्धा साजरी केली जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. माहिती उपयुक्त वाटली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमचा फीडबॅक देत चला. धन्यवाद.